जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने हवा आहे, कशा पद्धतीने जनतेचा कौल आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. नुकतेच आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी देतोय. आता आपले दुसरे या ठिकाणी, आपलं नाव सर? अमोल कुलकर्णी. अच्छा, बरं काय सांगणार युवकांसाठी काय लोकप्रतिनिधी काम करावं? काम काय विकास काम जे असले विकास कामं. बरं शिक्षणाच्या संदर्भामध्ये काही कामं वगैरे आहेत तिथे? शिक्षणाचे लागलेले आहेत ना मुलं. बरं सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न काही मार्गी लावतील असं वाटतंय तुम्हाला? रायमुलकर साहेब लावतील ना. मित्रांनो, हा एक ग्राउंडचा रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवतोय. काही आपल्या सोबत आहेत मोटरसायकल. आपण कुठून आलो साहेब? मंदिराकडून. अच्छा, मंदिरावरून आली. ह्या गावचे आपण. पण काय वाटतंय हवा कुणाची या मतदारसंघामध्ये? हवा रायमुलकर साहेब. रायमलपूरचीच का? कारण की आता नेमकं या ठिकाणी उमेदवार जात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगणार? कारण आमच्या गावात त्यांनी बहुत सारी कामं केली, खूप सारी कामं केली, रस्त्याची झाली. मित्रांनो, हा एक जनतेचा कौल आम्ही तुम्हाला दाखवतोय. जी आहे सत्य परिस्थिती तीच आम्ही तुम्हाला दाखवतोय. आता दुसऱ्या या ठिकाणी युवक आपल्या सोबत बसलेले आहेत. ते नाही म्हणतायत. कारण की का नाही म्हणतायत की कुठेतरी या ठिकाणी भीती निर्माण त्यांना झालेली आहे. मत आपण देणार ना सर? संजय रायमुलकर. मित्रांनो, ही रोखोक भूमिका आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी विषद करतोय. हवा कोणाची? युवक मंडळी आहेत आणि नागापूर या गावामध्ये आपण आहोत, मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये. आपलं नाव? सैयद जहूर. अच्छा, बरं क्या बता सकते हैं इस गांव का विकास कैसा हुआ है? विकास तो अभी तक कुछ खास नहीं हुआ. नहीं. पर जो तुम्हारे जैसे जो नवयुवक लोग हैं, लोग के बारे में जो सरकारी जो नौकरी है, जो शिक्षण के संदर्भ में कैसा करना चाहिए, जो उम्मीदवार जो गांव में फिर रहे हैं उन्होंने क्या करना चाहिए? उन्होंने मानने होना क्या नौकरी के वास्ते हमने जो कि नौकरी के वास्ते उन्होंने आवाज उठाने होना कि नौकरी निकालो करके. जैसे अब कंत्राटी पद्धत है, कंत्राटी से सब जगह निकल रहे, वैसे परमानेंट कोई जगह नहीं निकल रहे, सब कंट्राटी बेस है. तो परमानेंट के वास्ते निकालना, ऐसा उन्होंने करना कोशिश. अपने ये मतदारसंघ में हवा किसकी है? क्या बोलता है अपना दिल? अभी तो आने तो मशाल होना, मशाल आने होना. विकास करेगी ये मतदारसंघ? हाँ करेगी. मित्रांनो, ही जनतेची हवा आम्ही तुम्हाला दाखवते की जनता कोणीकडे प्रकारे या ठिकाणी कल घेते. सर्वच राजकीय पक्ष या ठिकाणी असतात, परंतु जनतेचं मत कुणीकडे जाते हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. तर आपण नागापूरमध्ये आहोत आणि काही महिला आपल्या सोबत आहेत. ताई, आपलं नाव? वैशाली शंकर खोडके. अच्छा, बरं काय वाटतं या मतदारसंघामध्ये कोणता लोकप्रतिनिधी आवडेल तुम्हाला? कसा पाहिजे तुमच्या गावाचा विकासासाठी? आमच्या गावाचा विकास चांगला पाहिजे आम्हाला. पाणी, हे रोड बरोबर नाही आमचे. रोड बरोबर नाही, पाणी समस्या आहे. पाणीच नाही या गावात. अच्छा, बरं मग काय वाटतं की बदल पाहिजेच का तोच पाहिजे? बदल पाहिजे ना, पाणी पाहिजे ना गावात पहिले. बदल पाहिजे म्हणजे तुम्हाला परिवर्तन पाहिजे. हा. बरं का पाहिजे? महिलांना तर विविध योजना या ठिकाणी सरकारने दिलेल्या आहेत. कुठे? नाही, लाडक्या बहिणी असतील वगैरे वगैरे ज्या योजना आहेत आता सध्या निघालेल्या आहेत, त्याचा फायदा आपल्याला झाला असेल ना काही? हो झाला ना. मग त्यांच्या बाजूला कल जाणार नाही असं वाटतंय तुम्हाला? फक्त आम्हाला पाणी पाहिजे गावात. सर्व दुसरं काही अडचण नाही आम्हाला. म्हणजे पलटून सरकार पाहिजे तुम्हाला? हा, फक्त पाणी आणि रोड. बरं आहेत आपल्याकडे. काकू, तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? मला तर संजय खोडके. अच्छा, बरं काय वाटतं या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे सध्या? आता काय सांगा हवा कोणाची तर. अरे तुम्ही बोलला ना त्यांना की असं झालंय तसं झालं, खरं सांगा तुमच्या मनातून काय मत आहे तालुक्यात, मग काय गेले कोणी कोणीकडे. पण लाडक्या बहिणीने तुम्हाला फायदा केला असेल ना काही योजनेचा कोणत्या ना कोणत्या? 1500 रुपये दिले, 150 रुपये केलं, तेल केलं. नाही, पैसे भेटले आम्हाला, मान्य करतो आम्ही. पण मग सगळं वाढलं ना, तेल वाढलं, साखर वाढली. काय फायदा आहे का ते 15 रुपयाचा? आम्हाला सरकार दुसरं पाहिजे आवडेल आपल्याला आहे ना? फायदा काय? तेल वाढलं ना, सोयाबीन कमी आणि तेल वाढलं. मित्रांनो, ही जनता आहे आणि जनतेचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवतोय की जनता काय म्हणते. आता दुसऱ्या या ठिकाणी भगिनी आपल्याकडे आहेत, तिकडे गेल्या त्या आता इकडे आहेत. यांना विचारूया काय नेमकं कारण काय, किंवा त्यांना पलटून सगळं पाहिजे. हा ताई, आपलं नाव काय? संगीता संजय खिल्लारी. अच्छा, बरं काय वाटतंय तुम्हाला की या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी कसा पाहिजे तुम्हाला? कसा पाहिजे म्हणजे चांगले कार्यकर्ते पाहिजे. बरं आज या ठिकाणी जे प्रचारादरम्यान हे जे लोकप्रतिनिधी आलेले त्याच्याबद्दल काय सांगणार सिद्धार्थ खरात? खरं काय म्हणजे चांगलं करा आमच्या गरीबासाठी. काही गरीब गरीबास गरजेत आले पाहिजे, दुखा सुखाला साथ दिली पाहिजे. दुसरं काय पाहिजे आमच्यासाठी? आम्हाला काही पैसे थोडे देणार आहेत मी लाखानं. नाही देणार आहे. योजना तर विविध काही कामानिमित्त देणार येणार आहे, पण ती बी तुमच्यापासून आमच्या लोक पोहोचू ते शकत तुम्हाला. अहो पोहोचले म्हणतायत, त्यांना 1500 रुपये मिळाले म्हणतायत. नाही. ते लाडक्या भावाचे पोहोचले आमच्याला. अच्छा, हा, ते बरं, मग ते लाडक्या भावाबद्दल काय सांगणार तुमचे? चांगले लाडके भाऊ चांगले पैसे दिल्याबद्दल चांगले. चांगले आहेत, परंतु मग त्यांना मतदान करणार काय तुम्ही?
काय म्हणणार आहे त्याच्याबरोबर, सगळे आमच्यासाठी सगळेच कार्यकर्ते चांगले आहेत ना. मित्रांनो सगळेच कार्यकर्ते चांगले आहेत असं त्यांचं बोलणं आलेलं आहे. नागापूर या भागामध्ये आपण आहोत. आता बघतोय आपण हे सर्व ईशान्य चित्र संघामध्ये नागापूर या गावी आहोत. साहेब आपलं नाव? समाधान वसंत किल्लारी. अच्छा, बरं काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये विविध पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि कसा लोकप्रतिनिधी आवडेल आपल्याला? काहीतरी बदल पाहिजेत. बरं बदल पाहिजेत, बदल त्याचं कारण काय? कारण आता कसं आहे, कामं काय होत नाहीत सांगायचं म्हणजे, त्याच्यामुळं काहीतरी नवीन बदल पाहिजेत. बरं लोकप्रतिनिधीकडे आपण आवाज करला असेल ना, तिथे काही तक्रारी वगैरे मांडल्या असतील आपल्या गावच्या समस्या वगैरे? मांडल्या पण काय काय फरक नाही. नाही नाही म्हणजे बदल पाहिजे असं वाटतंय आपल्याला. म्हणजे विविध योजना या ठिकाणी येत आहेत, सरकारने तर काढलेलं आहे, त्याबद्दल आपलं मत काय? योजना काय अंमलात नाहीत आमच्या इथं सांगायचं म्हणजे. नाही नाही. म्हणजे कुठेतरी मध्ये लटकले असं वाटतंय तुम्हाला? हा. मित्रांनो ही जनता आहे आणि जनतेचं मत आम्ही तुम्हाला दाखवतोय की कशा पद्धतीनं हा एक सर्वे ग्राउंड रिपोर्ट आहे.